म्हैसाळ रोड उड्डाणपूल परिसरात बेकायदेशीर प्लॉट विक्रीचा सादिक पठाण यांचा आरोप. गोरगरीब नागरिकांची फसवणूक होत असल्याचा दावा. कारवाई न झाल्यास जडस्वराज्य पक्षाचा आंदोलनाचा इशारा. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक 4 अंतर्गत वॉर्ड क्रमांक 5 मधील म्हैसाळ रोड उड्डाणपूल परिसरात बेकायदेशीर प्लॉट विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप जनस्वराज्य पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे मिरज शहराध्यक्ष सादिक पठाण यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना पठाण म्हणाले की काही बिल्डर गोरगरीब शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात शेती खरेदी करून त्या ठिकाणी केवळ मुरुम टाकणे आणि वीज खांब उभारण्यापुरती कामे करतात. त्यानंतर पाणी, वीज, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधा न देता अवाच्या सव्वा दराने प्लॉटची विक्री केली जाते. त्यांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेच्या नियमानुसार आवश्यक कायदेशीर मंजुरी घेऊन सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरच प्लॉटिंग करणे बंधनकारक आहे. मात्र नगररचना विभागातील काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून त्यांच्या मर्जीप्रमाणे लेआउट मंजूर करून प्लॉट विक्री केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. स्वस्त दरात प्लॉट मिळत असल्याच्या आशेने अनेक गरीब नागरिक प्लॉट खरेदी करतात. भविष्यात महानगरपालिका व लोकप्रतिनिधी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतील या अपेक्षेने त्यांनी गुंतवणूक केली असली तरी नंतर त्यांना वर्षानुवर्ष महानगरपालिकेच्या कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत असल्याची पठाण यांनी सांगितले. याशिवाय प्रत्येक एकरमागे 2 गुंठे जागा महानगरपालिकेसाठी खुली ठेवणे आवश्यक असतानाही हा नियम पाळला जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. काही बिल्डर केवळ स्वतःचा आर्थिक फायदा डोळ्यासमोर ठेवून नागरिकांची गैरसोय करत असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची महानगरपालिका आयुक्तांनी तातडीने दखल घेऊन बेकायदेशीर प्लॉटिंगवर कारवाई करावी व संबंधित लेआउट रद्द करावेत, अन्यथा जनस्वराज्य पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सादिक पठाण यांनी दिला. नमस्कार, मी सादिक पठाण, जनस्वराज्य शक्ती पक्ष अल्पसंख्याक सेलचा मिरज शहर अध्यक्ष. आज आम्ही माध्यमासमोर येण्याचं कारण असं आहे की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक 4 वार्ड क्रमांक 5 म्हैसाळ रोड बिस्मिल्ला कॉलनीच्या मागील बाजूस उभे आहोत. तर त्यामागे असं आहे की इतर बेकायदेशीर प्लॉटिंगचा जो जोमात धंदा सुरू आहे, जेणेकरून लोकांना नाहक त्रास सहन करण्याचा भाग पडत आहे. आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे जी प्लॉटिंग केलेली आहे त्यात कुठल्याही प्रकारची पाण्याची किंवा लाईटची सुविधा नसताना देखील बिल्डरने प्लॉट पाडलेले आहेत. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने यांना कायदेशीर मंजुरी दिली कोणत्या नियमानुसार? अगर नियमानुसार मंजुरी दिली नसेल तर यांच्यावर अजूनपर्यंत कारवाई का केली गेली नाही? भविष्यात ह्या लोकांना ज्यांनी प्लॉट घेतले आहेत त्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहेत. जे लोक सुविधासाठी नगरसेवकांच्या दारात जातात तर नगरसेवकाकडून एकच उत्तर मिळतो की तुम्ही आम्हाला विचारून प्लॉट घेतलेला आहे का? तर नागरिकांनी सुद्धा लक्ष देऊन सर्व सुविधा घेऊनच नंतर प्लॉट खरेदी करावा, अन्यथा पुढील नरक यातना सोसण्यात त्यांनी स्वतःच आपल्या पायावर धोंडा मारून घेतला असं समजलं तर वावगे ठरणार नाही. त्याचप्रमाणे सदर बिल्डर गोरगरीब शेतकऱ्यांच्याकडून कवडीमोल भावाने रानं विकत घेतात. त्यात फक्त 4 गाड्या मुरुम टाकून 4 डांबे लावून आपला खिसा भरून लोकांना त्रास देणे हा एकमेव त्यांचा एक व्यवसाय झालेला आहे. तरी बिल्डरांनी एकरामागे महानगरपालिकेसाठी ओपन स्पेस म्हणून 4 गुंठे जागा देणे बंधनकारक असताना कुठल्याही प्रकारचं महानगरपालिकेला प्लॉट न सोडता आपले किसे भरणे व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना खुश करणे आणि आपला काम बनता भाड में जाय जनता एवढाच एकमेव उद्योग त्यांच्याकडे उरलेला आहे. तरी महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम यांनी सदर कामी बेकायदेशीर प्लॉटिंग बंद काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. त्याचप्रमाणे माझ्या मागे बोर्ड लावलेला आहे, त्यात नागरिकांना आमिष 3 टप्प्यात पैसे द्या, 6 महिन्याची ऑफर. या प्लॉटवर लोनची सुविधा देखील त्यांनी सुविधा केलेली आहे. म्हणजे यांचा जो रॅकेट आहे रॅकेटचा पर्दाफाश लवकरात लवकर महानगरपालिका आयुक्त यांनी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व नागरिकांना न्याय द्यावा, अन्यथा आम्हाला जनस्वराज्य शक्ती पक्षातर्फे आयुक्त मॅडम यांच्या ऑफिसमध्ये घुसखोरी करून न्याय मागावा लागेल. कृपया याची नोंद घ्यावी.